साहेबांना देत आहे। आज आम्ही SDO साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी आज 8 दिवसाच्या आत करून देण्याचे रस्ता तयार करून देण्याचे कबूल केले। असे आम्ही रस्ता झाला नाही तर आम्ही आत्मदान करू। रस्ता जर झाला नाही तर आम्ही आत्मदान करण्याचा इशारा सर्वांना दिला। मित्र रितेश बागडे हे अल्पभूधारक शेतकरी असून यांच्याकडे फक्त 3 एकर जमीन आहे, परंतु यांच्याच बाजूनं असलेला एक मोठा सावकार ज्याच्याकडे 50 एकरच्या वर शेती आहे, त्या शेतकऱ्याने ह्या अपंग माणसाचा रस्ता बंद केला। या शेतकऱ्याला त्याच्या शेतातून 3 एकर शेतातून येण्या जाण्यासाठी अग्रवाल नामक शेतकऱ्यानं त्यांचं येणं जाणं बंद केलं। त्यांनी आतापर्यंत कायदेशीररित्या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, आज SDO साहेबांना निवेदन दिलं। जर यांचा रस्ता जर पुन्हा मोकळा नाही केला तर रितेश भाऊ बागडे हे आपल्या तहसील कार्यालयात येत्या 7 दिवसाच्या अंदर जर यांचा रस्त्याचा मार्ग मोकळा नाही केला तर हे इथं आत्मदान करणार आहेत, अशी आज यांनी शासनाला एक निवेदन दिलं आणि ते 100% करणार आहेत। शासनाने अल्पधारक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आज खरं गरजेचं आहे। मोठ्या शेतकरी जो 50 एकर शेतकरी आहे 50 एकरवाला, त्याच्या पाठीमागं उभे न राहता ह्या अपंग माणसाच्या मागं उभं राहणं आज गरजेचं आहे। एवढं बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र।